भिवंडी में श्रमजीवी संगठन पिछले 40 वर्षों से वन अधिकारों के लिए संघर्षरत है। उनके सतत आंदोलन के परिणाम स्वरूप केंद्र सरकार ने अनुसूचित जनजाति और अन्य पारंपरिक वन निवासी वन अधिकारों की मान्यता अधिनियम 2006 और इसके 2008 के नियमों में 2012 में संशोधन लागू किया। इस अधिनियम के तहत जनजातीय और गैर जनजातीय वन अधिकार दावेदारों को वन भूमि पर उनके अधिकार मिलने चाहिए। ठाणे जिले की जिला समिति को कुल 1,77,212 वन अधिकार दावे प्राप्त हुए, जिनमें से 6,538 दावे स्वीकृत किए गए हैं। हालांकि 8,804 जनजातीय और गैर जनजातीय दावेदारों के दावे अस्वीकृत कर दिए गए हैं, जबकि 1,870 दावे अभी भी प्रलंबित हैं। इनमें से 756 दावे भिवंडी और शाहपुर तालुका के हैं, जो भिवंडी उपविभागीय समिति के पास लंबित है। इसके अतिरिक्त जिला समिति द्वारा अस्वीकृत अधिकांश दावे भिवंडी उपविभाग में हैं, जहां आदिवासियों के 2,845 और गैर आदिवासियों के 3,145 दावे अस्वीकृत किए गए हैं। कुल मिलाकर भिवंडी उपविभाग द्वारा 6,040 दावे अस्वीकृत किए गए हैं। आज आम्ही या ठिकाणी श्रमजीवी संघटना ठाणे जिल्ह्याच्या वतीने भिवंडी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे बेमुदत ठिय्या आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे। या आंदोलनामध्ये जर आपण बघितलं असेल तर हजारो दावेदार या ठिकाणी वस्तीच्या तयारीने त्यांच्या जो काही शिदा असेल त्यासाठी लागणारे रेशन असेल, फाटे असतील, भांडे असतील, ते किमान 15 दिवस वस्तीच्या तयारीने इथे आलेले आहेत। आपण बघत असाल भिवंडी आणि शाहपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वन जमिनीचे दावे हे लोकांनी केलेले आहेत। जे आम्ही दावे केलेले आहेत त्यावर आतापर्यंत जर बघितलं तर जेव्हा आम्ही मोर्चाने येतो तर फक्त त्या एका दिवसापुरती त्यावर काम होतं आहे, परंतु त्या फाईलकडे त्यानंतर दुर्लक्ष केलं जातं आहे। भिवंडी शाहपूरमध्ये जे मागून प्रकल्प आलेत, बडोदरा असेल, बुलेट ट्रेन असेल, समृद्धी महामार्ग असेल, असे अनेक प्रकल्प हे पूर्ण झाले, परंतु आदिवासी दावेदारांचा जो काही वन हक्काचा जो काही दावा आहे त्याच्याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। भिवंडीमध्ये 1,071 वन जमिनीचे दावे आहेत, हे प्रांत कार्यालयात अजूनपर्यंत पडून आहेत। आज आम्ही संघटनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कुठेतरी या दाव्यांना जे जिल्हा कमिटीकडे पाठवण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे। त्यामुळे आज आम्ही संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ, संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ, विदुलताताई यांच्या मार्गदर्शनाखाली बेमुदत ठिय्या आंदोलन केलेलं आहे। जोपर्यंत हे दावे जिल्हा कमिटीकडे जात नाही आणि ते मंजूर होऊन आम्हाला वनपट्टा मिळत नाही, तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालू राहणार।